सगळ्यात एकतर सगळ्या TV10च्या प्रेक्षकांना नमस्कार. त्याचबरोबर आत्ताच आपण 27-28 जूनला एक सोसायटी विषयक कार्यशाळा अंकुर प्रतिष्ठानच्या माध्यमातून घेतोय. सोसायटी विषयक म्हणजे सोसायटी बद्दलची माहिती हो. काय नक्की त्याची पार्श्वभूमी अशी आहे की माननीय चंद्रकांत दादा कोथरूडमध्ये पहिल्यांदा जेव्हा आमदार म्हणून निवडून आले तेव्हा ही संकल्पना मांडली गेली की कोथरूडमध्ये प्रॉपर्टी कार्ड या विषयावरती किंवा घराचं टायटल या विषयावरती खूप काम करण्याची गरज आहे. आणि त्या निमित्ताने दादांच्याच कर्वे पुतळ्याच्या ऑफिसमधनं आठवड्यातनं 1 दिवस 4 तास आठवड्यातनं 1 दिवस 4 तास आणि आवश्यक असेल तिथे सोसायटी निहाय असं आम्ही मोफत कायदेशीर मार्गदर्शन सुरू केलं. ज्या उपक्रमाला आज 5 वर्ष झाली. 5 वर्ष हे चालू आहे. 5 वर्ष सलग हे चालू आहे. आता आठवड्यातनं 3 दिवस आम्ही मार्गदर्शन करतो 3 वेगवेगळ्या ठिकाणी. कर्वे पुतळ्याच्या दादांच्या कार्यालयामध्ये दर बुधवारी 12 ते 4, पाषाण संपर्क कार्यालयामध्ये दर शनिवारी 12 ते 2 आणि प्रभात रोडला गल्ली नंबर 7च्या पार्किंग मध्ये दर शुक्रवारी 4 ते 6. हे अंकुर प्रतिष्ठानतर्फे हे माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनात आपली एक 18 वकिलांची टीम आहे त्याच्या अंडर आपण हे करतो. अच्छा, त्यातलं अंकुर प्रतिष्ठानचा एक भाग आहे. तुम्ही एक भाग आहात. मी एक भाग आहे. माझी ही संकल्पना होती ज्याला दादांनी खूप चांगल्या प्रकारे उचलून धरलं. वर्ष पूर्ण होत असताना आपण ऑलरेडी एक सोसायटीची कार्यशाळा घेतली होती जी 100 फ्लॅटच्या वर अधिक सोसायट्यांच्या याच्यासाठी आणि चेअरमन सेक्रेटरीसाठी होती. आत्ताची जी कार्यशाळा आहे ती एकतर सर्वसामान्य सगळ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये 2 दिवस मिळून 20-20 मिनिटाची 7 सत्र आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं या निमित्ताने आम्ही एक कायदे विषयक अंक काढतोय जो आजपर्यंत तुम्हाला कधीही अशा प्रकारचा अंक बघायला मिळालेला नाही. मासिक कसा आहे तो? नाही, हा एक अंक आहे. एक अंक काढले अंक किंवा पुस्तिका म्हणूया त्याला. इन्फॉर्मेशन करेक्ट. जी साधारण एक 150 पानाहून अधिक पानांचा तो अंक असणार आहे ज्यात अगदी छोट्या छोट्या प्रश्नांपासून की मला पार्किंगची तक्रार करायची इथपासून ते माझ्या फ्लॅटवर लोन असेल तर मला घर विकता येईल का आणि माझी सोसायटी रिडेव्हलपमेंटला जाऊ शकते का, इथपासून ते 370 कलम नंतर नक्की काय फरक पडला यापर्यंत. आणि त्याचबरोबर लोकांना लागणारे कायदे, सोसायटीचे सभासद म्हणून त्यांना असणारे हक्क कर्तव्य, अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी की अगदी देवेंद्रजींनी दिलेल्या SOPs पण आम्ही त्याच्यामध्ये टाकतोय की लोकांना कळावं की बांधकामाची परवानगी नक्की कधीपासून कितीपर्यंत आहे. सो अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत आणि अगदी सोप्या भाषेत, कुठेही त्याची टेक्निकॅलिटी आपण ठेवलेली नाही. माझा स्वतःचा ग्राहक संरक्षणावरचा त्याच्यावरती लेख आहे ज्याच्यामध्ये आम्ही उदाहरणांवरती भर दिलाय. म्हणजे कसा तर किती छोट्या गोष्टीपासून सुरू होतं तर तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर चीज सँडविच मागवलं आणि चीजच्या ऐवजी जर अमूल बटर आलं तर काय तुम्हाला तरी देखील ते फूड डेफिशियन्सी मध्ये येऊ शकतं. अशा प्रकारच्या छोट्या छोट्या उदाहरणातून आपण तो लेख दिलेला आहे. तर मी या निमित्ताने तुमच्या माध्यमातून सगळ्या प्रेक्षकांना आवाहन करीन की यशवंतराव चव्हाणला 27 आणि 28 जून सकाळी 9 ते 11:30 या वेळेमध्ये ही कार्यशाळा चालणार आहे. आणि 27 तारखेलाच 9 वाजता माननीय चंद्रकांत दादांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या हस्ते या कायदेविषयक अंकाचं प्रकाशन होणार आहे. आणि हा अंक प्रत्येक येणाऱ्या प्रेक्षकाला आपण मोफत त्या दिवशी देणार आहोत. वा, मोफत असणार आहे. बरं, ही कार्यशाळा जी आहे तिथं जे काही नाव नोंदणी करतील वगैरे त्यांना काही चार्जेस भरायचे आहेत वगैरे ह्या संदर्भात? ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे. नाव नोंदणीसाठी आपण फॉर्म दिलेलेच आहे. तसंच सकाळ मार्फतही गुगल फॉर्म ओपन आहे. तिथे आपण प्रश्न विचारायची सुद्धा सोय ठेवलेली आहे. परंतु त्यावेळेला आधी आलेल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तिथे आपण जे प्रश्न कागदावर लिहून आमच्याकडे पोहोचवाल त्याची उत्तरं यथावकाश आपल्यापर्यंत पोहोचवली जातील. कोणतेही शुल्क नाही. बरोबर आहे. ही विनामूल्य. कारण आमचा मोटोच हा आहे की लोकांना कायदेविषयक जास्तीत जास्त अवेअरनेस करायचा. वा, हे 2 दिवस असणारे शनिवार आणि रविवार 9:30 ते 11:30. पण 8:30 वाजता सगळ्यांनी यावं कारण चहापानाची सोय केलेली आहे. चहापान करून बरोबर 9 वाजता कार्यक्रम सुरू होईल. आम्ही जरूर येऊ.